ज्या डफरीन रुग्णालयाला म्हणजेच अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाला गरिबांच्या नवजात बाळांसाठी देवघर म्हटलं जायचं, त्या देवघराचं रूपांतर सोमवारी पहाटे एका मृत्यू घरात झालं। सोमवार 24 ऑगस्ट 2026 ची ही घटना पहाटेचे सुमारे 3:15-3:30 वाजले असावेत। रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर SNCU म्हणजेच नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातल्या आउटबॉर्न युनिटमध्ये अचानक एका व्हेंटिलेटरमध्ये भीषण तांत्रिक स्फोट झाला आणि डोळ्याची पापणी लवते तोच आगीचा मोठा भडका उडाला। संपूर्ण वॉर्डात गुदमरून टाकणारा काळा धूर पसरला। लगेच विजेचा पुरवठा खंडित होतो। हे सगळं सुरू असताना त्या स्पेशल खोलीत कक्षात 1-2 नव्हे तर तब्बल 39 कोवळी बाळं उपचार घेत होती। त्या दाट धुराच्या आणि आगीच्या तांडवामध्ये 3 कोवळ्या जीवांचा अक्षरशः होरपळून आणि श्वास गुदमरून अंत झाला। अंजनगाव सुरजीच्या गायत्री चोपडेंचा 5 दिवसांचा मुलगा, पुलगावच्या पूजा बोरगेंचा 2 दिवसांचा मुलगा आणि मेळघाटातल्या किरण बेठेकर यांची 10 दिवसांची चिमुरडी यांचा यात मृत्यू झाला। हा निवळ मृत्यू नव्हता तर हे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही दिवसातच आई बाप बनण्याचा आनंद हिरावून घेणं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपघाताची कारण मीमांसा करणार आहोत। 3 नवजात बालकांचा जीव घेणाऱ्या प्रशासनाच्या 3 चुका कोणत्या, डफरीन रुग्णालयाचा काळा इतिहास काय सांगतो आणि 36 बाळांना वाचवणारे ते देवदूत कोण आहेत याचंच विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण प्रशासनाने कोणत्या 3 चुका केल्या ते पाहू। पहिली मोठी चूक, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिम्म कारभार। रुग्णालयाच्या फायर सेफ्टी ऑडिटची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपणार होती। त्या दृष्टीने डफरीन रुग्णालय प्रशासनाने वेळेवर हालचालीही सुरू केल्या होत्या। सरकारी काम 6 महिने थांब हे धोरण माहिती असल्याने रुग्णालय प्रशासनाने आधीच या हालचाली सुरू केल्या होत्या। प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला 25 जून रोजीच पत्र लिहून फायर ऑडिटची मागणी केली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे त्यांनी 17 जुलै रोजी गंभीर शब्दात PWD ला स्मरणपत्र पाठवलं। डॉक्टर पवारांनी स्मरणपत्रात स्पष्ट लिहिलं की ऑडिट न झाल्यास आणि काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मोठी कायदेशीर अडचण निर्माण होईल, पण PWD विद्युत विभागाने या पत्राला अक्षरशः कचऱ्याची टोपली दाखवली। तब्बल 37 दिवस हे पत्र धूळ खात पडून राहिलं आणि शेवटी तेच घडलं ज्याची भीती होती। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार ही 37 दिवसांची शासकीय सुस्तीच या स्फोटाला आणि 3 चिमुकल्याच्या हत्येला कारणीभूत ठरली। दुसरी मोठी चूक, स्थानिक कर्मचाऱ्यांनी दडवलेली माहिती। दिव्य मराठीच्या बातमीनुसार ज्या अतिदक्षता वॉर्डामध्ये हा स्फोट झाला त्याच्या अगदी बाजूच्या युनिटमध्ये महिनाभरापूर्वीच एक वॉशिंग मशीन जळाली होती। शॉर्ट सर्किट किंवा उच्च दाबाच्या विद्युत पुरवठा याचा तो इशारा होता, पण वॉर्डातल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांपासून आणि प्रशासनापासून लपवून ठेवली। वेळीच हा बिघाड उघड झाला असता आणि विद्युत जोडणी तपासली असती तर व्हेंटिलेटरचा हा स्फोट आधीच टळला असता। बरं, ही केवळ त्या वॉर्डातल्या कर्मचाऱ्यांनी केलेली चूक नव्हती तर प्रशासन म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अपयशही यातून अधोरेखित होतं। कारण तुमच्या वॉर्डात इतक्या गंभीर चुका होतात आणि त्याची तुम्हाला साधी कल्पनाही नसते। कर्मचाऱ्यांनी कल्पनाच दिली नाही तर म्हणून अधिकारी हात वर करून आपली जबाबदारी कसं झटकू शकतात? तिथं CCTV असतील, मग ते CCTV चेक करायची जबाबदारी कोणाची? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि तिसरी मोठी चूक, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणाची पोलखोल। जिल्हा स्त्री रुग्णालय वर्षभरापूर्वीच नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झालं होतं। तिथे लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक फायर अलार्म्स आणि फायर फॉगर यंत्रणा बसवण्यात आली होती, पण प्रत्यक्ष आग लागली। संपूर्ण वॉर्ड धुराने आणि आगीने वेढला गेला तरीही या नवीन इमारतीमधला एकही फायर अलार्म वाजलाच नाही। स्प्रिंकल्स मधून पाण्याचा एकही थेंब पडला नाही। या निकामी यंत्रणेचा दर्जा आणि ती बसवणाऱ्या कंत्राटदारांचाही या 3 बळींमध्ये दोष नाही का? कारण इतक्या अतिउच्च दर्जाच्या बिल्डिंग आपण उभारतोय, पण तिथे बेसिक सोयी सुविधांच्या नावाने किती बोंबाबोंब असते याच या निमित्ताने पोलखोल झालीये। आता अपघाताच्या चौकशीसाठी सरकारने उच्चस्तरीय समिती नेमलीये। ती समिती अहवालही देईल, पण ज्या बेसिक चुका झाल्यात ज्या कोणालाही दिसतच नाही त्याची जबाबदारी कोणाची? की त्यासाठी अहवालाची मलमपट्टी हवी? पण या अपघातात काही अशा व्यक्ती देवदूत बनून समोर आल्या ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 36 बालकांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढलं। आग लागताच कर्तव्यावर हजर असणाऱ्या डॉक्टर मिनल अवघड, डॉक्टर हिशाम इनामदार,
परिचारिका ललिता कामदेकर, माधुरी धुमाळे, जयश्री थिकार, रीना लहरे, आकाश चव्हाण आणि कक्ष सेविका कीर्ती गणवीर यांनी जीव गुदमरणाऱ्या धुराची आणि चटक्यांची पर्वा न करता तात्काळ व्हेंटिलेटर व उपकरणं बंद केली आणि बाळांना छातीशी धरून बाहेर काढलं. सुरक्षा रक्षक यश सोळंके आणि धनंजय यांनी दाखवलेल्या प्रसंग अवधानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी तात्काळ धाव घेऊन वॉर्डाची सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम बंद केली, कारण ऑक्सिजन पुरवठा सुरूच राहिला असता तर आगीचा असा काही भडका उडाला असता की संपूर्ण रुग्णालय भस्मसात झालं असतं. NICU मधून बाहेर काढल्यानंतर या बाळांना PDMC, सुपर स्पेशालिटी आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. अमरावतीच्या आरोग्य यंत्रणेचा हा निष्काळजीपणा नवीन नाही, त्यामुळे तो काळा इतिहासही आपण पाहूनच घेऊ. अमरावतीच्या आरोग्य यंत्रणेचा काळा इतिहास काय? मे 2017 मध्ये अमरावतीच्याच PDMC रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे 4 नवजात बाळांचा असाच होरपळून मृत्यू झाला होता. तर 25 सप्टेंबर 2022 रोजी याच डफरीन रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता, पण तेव्हा सर्व 37 बाळं वाचली होती. बरं, ही काही केवळ अमरावती पुरती मर्यादित गोष्ट आहे का? 2021च्या भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या आगीत 10 बाळांचा होरपळून बळी गेला होता. त्यानंतरही आपण काहीच शिकलो नाही. तात्पुरती मलमपट्टी करणं, अहवाल खेळणं हीच कारवाई ठरते आणि पुन्हा नवं डफरीन घडवण्यास आपण आमंत्रण देतो. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गंभीर अनियमितता मान्य केली. तसंच 7 सदस्यीय चौकशी समिती नेमून 8 दिवसात अहवाल मागितलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण प्रत्येक अपघातानंतर फक्त मदत जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकणार का? ज्या PWD अधिकाऱ्यांमुळे फायर ऑडिट रेंगाळलं त्यांची जबाबदारी काय? चिमुकले जीव कोमेजले काही तासातच ज्यांचं आई बाबा पण हिरावून घेतलं त्याची भरपाई कशी करणार? की गरिबाची लेकरं मरण्यासाठी जन्मतात का? या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिल्डिंग उभारणं म्हणजेच विकास आहे का? गरिबांची ही लेकरी हिरावून घेण्यास निव्वळ अधिकारी जबाबदार आहेत की हे सरकारचं अपयश आहे? कमेंट करून तुमची मत नक्की मांडा. अशाच विश्लेषणासाठी TOD मराठीला YouTube वरती फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.